श्री गुरुचरित्र अध्याय 11 नरहरी जन्माख्यान। श्री गणेशाय नमः। सिद्धयोगी नामधारकास म्हणाला, गुरुपूर येथे मतिमंद ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपाप्रसादाने विद्वान झाला. त्याच्या मातेने पूर्व आज्ञेनुसार आयुष्यभर शनिप्रदोष व्रत केले. दुसऱ्या जन्मात ती कारंज गावी वाजसनीय शाखेच्या ब्राह्मणाची कन्या झाली. अंबाबावानी हे तिचे नाव. तिचा त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला. हे दाम्पत्य नित्य प्रदोष समयी शिवपूजन करीत असे. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असायची. 16व्या वर्षी अंबा गरोदर राहिली. तिला एक तेजस्वी पुत्र झाला. तो जन्मापासूनच उत्कार असा जप करीत होता. ब्राह्मणाने त्याची जातक वर्तवली. हा अवतारी पुण्यपुरुष आहे. हा गुरुरूपाने लोकांना उपदेश करील. हा अष्टसिद्धी व 9 निधींचा स्वामी होईल. त्याच्या दर्शनाने लोक पावन होतील. हा संन्यासी होईल. ज्योतिषांनी त्या मुलाला आदराने वंदन केले. पुत्राचे भविष्य ऐकून माधवाने अंबेला आनंद झाला. त्याने त्याचे नरहरी असे नामकरण केले. शारद रामदेव हे त्याचे जन्मनाव होय. नरहरी स्तन्यपान करीत असे, पण आंबेला पुरेसे दूध येत नसल्याने त्याची भूक भागत नसे. तिने आपल्या पतीला दाई ठेवण्याचा विचार करून दाखवला. तेव्हा तान्या नरहरीने आपल्या उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला. तिच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. माता पित्याने त्याला वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली. नरहरी कधीही पाळण्यात निघत नसे. त्याला जमिनीवर फिरायला आवडायचे. तो 7 वर्षाचा होईपर्यंत ओंकाराशिवाय दुसरे काहीही बोलत नसे. माता पित्याने त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्यामुळे तो मुका आहे की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली. 8व्या वर्षी मुंज करावी लागणार होती. त्याला गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा, हाच मुख्य प्रश्न होता. त्याचे मुख्यपण तिला सहन होईना. तिला रमताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आला. ती तत्काळ सोन्याची झाली. ते पाहून माता पित्याला मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी आणखीन काही लोखंडी वस्तू त्याच्या हाती दिल्या. त्याही सोन्याच्या झाल्या. माता पित्याने त्याला दृढ आलिंगन दिले व म्हणाले, तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुरलो आहोत. नरहरी हसला. त्याने जानवे, शेंडी, कटीमेखला यांच्या गुन्हा करून मी मुंज झाल्यावर बोलेन असे सुचवले. माधव आणि अंबा यांनी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरीचा मोठ्या थाटामाटात मुंज केली. हा मुका मुलगा गायत्री मंत्र कसा म्हणणार, वेदाभ्यास कसा करणार, अशी मनपात जमलेल्या मंडळींमध्ये गुजबूज चालली होती. भाऊजी बंधनांची सर्व विधी याचा सांग पार पडली. माधवाने नरहरीला गायत्रीचा उपदेश केला. तो त्याने मनोमन उच्चारला. मंत्रदीक्षा झाल्यावर माता भिक्षा देऊन घेऊन आली. पहिली भिक्षा घालताच नरहरी ऋग्वेद म्हणू लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद, तिसरी भिक्षा घालताच तो सामवेद म्हणू लागला. हा अवतारी महात्मा काही याची गुण पटवून लोक त्याला वंदन करू लागले. आपल्या पुत्राचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाने ढोलू लागला. नरहरीने आईला नमस्कार केला व म्हणाला, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहे. आता मी घरोघरी भिक्षा मागेन, तीर्थयात्रा करीन. हे ऐकून अंबेला रडू आली. तो आमचा एकुलता एक पुत्र, तूच निघून गेलास तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे, असे म्हणून ती मूर्छित पडली. नरहरी तिला सावध केली. तो म्हणाला, आई, मला नियोजित कार्यासाठी धनत्याग करणे भाग आहे. तू मला अडवू नकोस. तुला आणखीन 4 विद्वान पुत्र होतील. ते तुझी उत्तम सेवा करतील. त्याने आपला वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपला नरहरी हा श्रीपाद श्रीवल्लभ आहे. आपण त्यांचे नित्य प्रदोषमी पूजन करायचो. म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले आहे, हे तिने ओळखले. नरहरी तिला म्हणाला, माते, मी तुला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे. याची कुठेही वाच्यता करू नकोस. मी संन्यासी आहे. तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे. मला निरोप दे. पण अंबा संमती देईना. ती म्हणाली, नरहरी, तू गेलास की पुन्हा दिसणार नाहीस. अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही. धर्मशास्त्राला अवसरून वागावे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे. आधी इंद्रिय तृप्त करावी, जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्येची वाट करावी. सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, अंबेची बोलणे ऐकून नरहरीने तिला तेच जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे.
ते लक्षपूर्वक आहे